Good morning to all of you. Welcome all students in lecture number 5th of unit functions. In the previous lectures, we have seen a new header file, that is string.h header file, and we have also seen the string library function or string handling function like string copy, string length, string compare, string concatenation. Okay, so we have seen all these string library function, and we have also seen the syntax as well as the program of each function. Many of students have executed these different programs of string header file. So string.h header file is compulsory to execute string related function each time we are using percentage %s as a format specifier instead of %d. And if any program have only one string, you can declare as one string, that is character string 1 or character str square bracket. Because if you want to declare any string, the string contains more than one character. So this is one, basically it is a array. String is one type of array, but it contains characters, more than one character. Okay, so that is why you must declare string with the help of array. And so suppose if any program require two string, at that time you are declaring string 1 string 2, and some program requires only one string. For example, if you want to calculate the length of string, at that time you are declaring only one string. Okay, so we have seen these different string handling function. Then what is use of every function? We have seen syntax as well as program. Now moving ahead, next, the last concept of this unit, that is recursion. We will see what is mean by recursion, and we will see some or one small program regarding recursion. So first of all, we will see what is mean by recursion. Recursion, they have defined as this the process of calling a function inside itself. The process of calling a function inside itself is called as a recursion, or in another word, the the function which called itself, the function which is calling itself is called as a recursive function. त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत, रिकर्शन असं म्हणणार आहोत. आणि जे ते काय फंक्शन आपण वापरणार आहोत त्या फंक्शनला रिकर्सिव्ह फंक्शन असं म्हणणार आहोत. तर ते म्हणजे काय आपण बघूया की फंक्शन कॉलिंग इटसेल्फ म्हणजे की आपण एखादं फंक्शन आपण बघितलेलं आहे, युजर डिफाईन फंक्शन वेगवेगळ्या 4 टाईपमध्ये आपण फंक्शन तयार केलेले आहेत. विथ आर्ग्युमेंट, विदाउट आर्ग्युमेंट, विथ रिटर्न व्हॅल्यू, विदाउट रिटर्न व्हॅल्यू, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे ऍडिशन असेल, एरिया ऑफ रेक्टँगल असेल, एरिया ऑफ सर्कल असेल, कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स, ही आपण वेगवेगळी फंक्शन युजर डिफाईन फंक्शन तयार केलेले आहेत. तर तिथं बघा व्हॉइड मेन नावाचं एक आपलं जे मेन फंक्शन असतं, इन ईच प्रोग्राम वी मस्ट इन्क्लूड मेन फंक्शन. बरोबर आहे, व्हॉइड मेन हे एक फंक्शन आहे. आणि हे फंक्शन काय करतं की त्याच्यामध्ये आपण ऍड नावाचं एक फंक्शन लिहिलं, एरिया नावाचं एक फंक्शन लिहिलं, व्हॉल्यूम नावाचं एक फंक्शन लिहिलं. सो दिस मीन दॅट वन फंक्शन कॉलिंग अनदर फंक्शन. हे जे एक फंक्शन आहे व्हॉइड मेन नावाचं, ते फंक्शन काय करायला लागलंय की ऍड नावाचं एक दुसरं फंक्शन
काय करते, कॉल करते. एरिया नावाचं एक दुसरं फंक्शन आपण डिफाईन केलं, तर ते त्यानं काय केलेलं आहे, कॉल केलेलं आहे. बरोबर आहे. आणि तिथं ते कॉल केल्यानंतर तिथं जाऊन त्या फंक्शनची डेफिनेशन जी काय आहे, ऍडची असेल, एरिया असेल, तर ते तिथं काय केलेलं आहे, तो फंक्शन जे आहे ते डिफाईन केलेलं असतं तिथं. ते फॉर्म्युला दिलेला असतो, त्यानुसार ते काय होत असतं, कॅल्क्युलेट होत असतं. आणि रिटर्न करायचं असेल तर रिटर्न करू शकतं मेनला, नसेल तर तिथं सुद्धा व्हॅल्यू ती प्रिंट केली जाते. परंतु एक्झॅक्ट मग इथं रिकर्शन मध्ये काय होतं की एखादं आपण फंक्शन लिहिणार आहोत आणि ते फंक्शन आपल्या स्वतःलाच पुन्हा पुन्हा काय करणार आहे, कॉल करणार आहे. म्हणजे मला एखादी टास्क रिपीटेडली करायची आहे, पुन्हा पुन्हा करायची आहे. त्याच्यासाठी त्या फंक्शनचा आपण काय करणार आहोत की पहिल्यांदा फंक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर ज्याचं काय आउटपुट येणार आहे, ज्याचा काय रिझल्ट येणार आहे, तो रिझल्ट पुन्हा त्याच फंक्शनला ऍज अ इनपुट देणार आहोत. आणि पुन्हा तो फंक्शन कॉल होणार आहे, पुन्हा अजून एक आउटपुट येणार आहे, ते आउटपुट पुन्हा ऍज अ इनपुट म्हणून पुन्हा अनेकदा थर्ड टाइम त्याच फंक्शनला ऍज अ इनपुट म्हणून देणार आहोत. जसं आपण ऍडिशन मध्ये एकदाच लिहिलं ब्रॅकेटमध्ये n1, n2 x, y एकदाच दिलेला आहे, तो रिझल्ट पुन्हा जो काही रिझल्ट आहे तो ऍज अ पॅरामीटर म्हणून पुन्हा दिलेला नाही. परंतु इथं काय होतंय की ह्या फंक्शन ते जे आहे ते काय होतं की ते फंक्शन आपल्यालाच तो फंक्शन कॉल करत असतो, स्वतःलाच. तो फंक्शन विच कॉलिंग इट सेल्फ इज कॉल्ड एज रिकर्सिव्ह फंक्शन म्हटलं. त्याच ते फंक्शन काय करतं की स्वतःमध्येच त्या फंक्शनचा डेफिनेशन मध्येच फंक्शन कॉल लिहिलेला असतो. फंक्शनची जी काही डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन मध्येच ते फंक्शन काय केलं जातं, आत फंक्शनच्या बॉडीमध्ये ते पुन्हा फंक्शन काय केलं जातं, कॉल केलं जातं. म्हणजे त्याचा कॉलिंगचा जो काही सिंटॅक्स आहे तो लिहिला जातो. त्यामुळे ते रिपीटेडली म्हणजे ते काय होतं रिकर्सिव्हली त्याला आपण म्हणतो. रिपीटेडली म्हणण्यापेक्षा रिकर्सिव्हली म्हणजे पुन्हा तेच फंक्शन काय होत असतं, काय होते, कॉल होते. तर त्याला आपण काय म्हणतोय, रिकर्सिव्ह फंक्शन असं म्हणतोय. हा पण महत्वाचा पार्ट आहे किंवा ह्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा MSBT मध्ये क्वेश्चन असतो. तुम्हाला MCQ मध्ये सुद्धा याच्यावर क्वेश्चन असू शकतो की रिकर्शनची डेफिनेशन विचारतील किंवा जे फंक्शन स्वतःलाच कॉल करते त्याला काय म्हणतात विचारतील. आणि हा रिकर्शनसाठी एक जनरलाइज्ड किंवा जो एक प्रोग्राम वापरला जातो, तर तो प्रोग्राम जो आहे तर तुम्ही इथे स्क्रीनवर डिस्प्ले केलेला आहे बघा रिकर्शनचा, की आपल्याला काय करायचं आहे, फाइंड फॅक्टोरियल ऑफ नंबर युजिंग रिकर्शन म्हणजे याच्या आधी सुद्धा आपण फॅक्टोरियल काढलेला आहे. आपण थर्ड चॅप्टर मध्ये फॉर लूपचा वापर करून फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट इंटू आय असा तो एक फॉर्म्युला होता बघा. समजा 5चा फॉर्म्युला करायचा तर आय इज इक्वल टू 1, आय लेस देन 5, आय प्लस प्लस, आणि खाली काय लिहिलं होतं, फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट इंटू आय आणि फॅक्टची व्हॅल्यू ही सुरुवातीला आपण 1 केली होती. मग तिथं काय होतं, 1 गुणिले 1, नंतर 1 गुणिले 2, मग 2 गुणिले 3, मग 6 गुणिले 4, 24 गुणिले 5, अशा पद्धतीनं काय होत होतं, तो रन होत होता. तो फॉर लूप आपण त्याचा यूज केला होता. तिथं कुठंही फंक्शन लिहिलेलं नव्हतं. म्हणजे व्हाईड मेन मध्ये आपण तो फॉर्म्युला फॉर लूपच्या आत लिहिला होता. फॉर लूप मध्ये इथं आपण एक फॅक्टोरियल नावाचं किंवा फॅक्ट नावाचं एक फंक्शन तयार करतो. त्या फंक्शनचं नाव काय दिलेलं आहे, फॅक्ट असं नाव दिलेलं आहे. ओके, तर इथं एक प्रोग्राम फॅक्टोरियलचा दिलेला आहे बघा स्क्रीनवर. मग तो प्रोग्राम आपण डायरेक्टली मी हा टर्बोसी मध्ये टाईप करून घेतलेला आहे. तर तिथं जाऊन आपण हा प्रोग्राम फॅक्टोरियलचा बघूया. आता बघा
फॅक्टोरियल आपल्याला काढायचं आहे. त्याच्यासाठी void main मध्ये आपण जो काही नंबरचा ज्या नंबरचा फॅक्टोरियल काढायचा आहे तर तो नंबर n मध्ये घेतलेला आहे. रिझल्ट हे व्हेरिएबल आपण एक डिक्लेअर केलेला आहे. तर तुम्हाला खाली लक्षात येईल का वापरलेला आहे आपण, कारण का आपण विथ पॅरामीटर आणि विथ रिटर्न व्हॅल्यू, विथ आर्ग्युमेंट विथ रिटर्न व्हॅल्यू केलेला आहे. त्यामुळे येणारी जी व्हॅल्यू आहे रिटर्न केलेली तर ती स्टोअर करण्यासाठी रिझल्ट म्हणून एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. क्लिअर स्क्रीन केलेला आहे. पहिल्यांदा काय केलंय बघा, एंटर एनी नंबर, कुठलाही नंबर तुम्ही एंटर करा. तो नंबर कुठं स्कॅन करून घेतलेला आहे बघा, स्टोअर करून n ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेला आहे. नंतर रिझल्ट इज इक्वल टू फॅक्ट इन ब्रॅकेट n असं दिलेलं आहे. तर रिझल्ट इज इक्वल टू फॅक्ट इन ब्रॅकेट n असं लिहिलेलं आहे. फॅक्ट नावाचं एक मी युजर डिफाईन फंक्शन तयार केलेलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिलेलं आहे पहा, n असं लिहिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर प्रिंट एफ मध्ये बघा, फॅक्टोरियल व्हॅल्यू इज इक्वल टू पर्सेंटेज डी कॉमा रिझल्ट. परंतु ज्यावेळेला फॅक्ट नावाचं एक फंक्शन मी कॉल करेल, फॅक्ट नावाचं फंक्शन ज्यावेळेला मी कॉल करणार आहे, ब्रॅकेटमध्ये n ही व्हॅल्यू आहे, तर ते फॅक्टर नावाचं फंक्शन डिफाईन कुठं केलेलं आहे, इथे केलेलं आहे बघा, खाली केलेलं आहे. int फॅक्ट इन ब्रॅकेट int नम, म्हणजे तो n ची व्हॅल्यू जी आहे ती नम मध्ये स्टोअर होईल. n ची जी काय व्हॅल्यू आहे ती कुठं स्टोअर होईल, या नम मध्ये स्टोअर होईल. त्याच्यानंतर आता खाली बघा परत मेन कोड कसा लिहिलेला आहे, की समजा दिलेला नंबर जर एक असेल, दिलेला नंबर हा एक असेल, तर इफ नम इज इक्वल टू 1 रिटर्न 1. मग एकचं फॅक्टोरियल हे एकच आहे, त्यामुळे काय त्याचा फॉर्म्युला काय अप्लाय करायची गरज नाही. डायरेक्टली 1 ही व्हॅल्यू इथं येईल, ती रिझल्ट मध्ये स्टोअर होईल आणि ही फॅक्टोरियलची व्हॅल्यू इथं, फॅक्टोरियल व्हॅल्यू इज इक्वल टू पर्सेंटेज डी डबल कोट कंप्लीट कॉमा रिझल्ट, म्हणजे इथं एक ही व्हॅल्यू प्रिंट होईल. मात्र समजा व्हॅल्यू मी 5 दिलेली आहे, व्हॅल्यू काय दिलेली आहे मी 5 अशी व्हॅल्यू दिलेली. आता फॅक्टोरियल म्हणजे पुन्हा एकदा सांगतो बघा, आपण थर्ड चॅप्टर मध्ये थोडंसं रिव्हर्स घेतलं होतं, म्हणजे 1 इंटू 2, 2 इंटू 3, 3 इंटू 4 असं घेतलं होतं. ऍक्च्युली फॅक्टोरियलचा फॉर्म्युला आपण इथं कसा लिहिलेला आहे बघा, 5 म्हणजे 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. तर 4 फॅक्टोरियल काढायचं असेल तर 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. आलं का लक्षात? तर तसा म्हणजे नंबर -1 5 आहे, पुढचा नंबर काय 4, त्यांचा गुणाकार करायचा, 5 × 20. पुन्हा 4 - 1 3, मग 20 त्रिक 60. पुन्हा 3 - 1 2, 60 दुनी 120. मग पुन्हा 1 120 गुणिले 1. तर अशा पद्धतीने रिव्हर्स वेन आपल्याला ते फॅक्टोरियल हे कॅल्क्युलेट करायचं असतं. तर त्याच्यासाठी बघा, एल्स मध्ये गेले, समजा मी 5 दिलेले आहे व्हॅल्यू, ही काय 5 ही व्हॅल्यू म्हणजे 1 नाही आहे, म्हणून एल्स मध्ये आलो, तर त्याचा फॉर्म्युला दिला बघा, एफ इज इक्वल टू नम इंटू म्हणजे 5 इंटू फॅक्ट नम -1. फॅक्ट नम -1 म्हणजे काय येईल, 5 - 1 4 येईल. इथं व्हॅल्यू फायनली स्टोअर काय होईल 4 येईल. म्हणजे याचा सिंटॅक्स कसा झाला बघा, एफ इज इक्वल टू नम इंटू फॅक्ट ऑफ 4. बघा, एफ इज इक्वल टू नम इंटू फॅक्ट ऑफ 4. आता फॅक्ट ऑफ 4 हे एक फंक्शन आहे, जसं इथं फॅक्ट ऑफ n फंक्शन होतं, फॅक्ट ऑफ n फंक्शन होतं, तसं इथं आता काय तयार झालं, फॅक्ट ऑफ 4 नंबर -1. मग फॅक्ट ऑफ 4 म्हटल्यानंतर कुठे येईल, हे एक फंक्शन आपण कॉल केलंय, मग हे फंक्शन डिफाईन कुठे केलेलं आहे, इथं फंक्शन, ही फंक्शन डेफिनेशन आहे, बरोबर आहे. इथून ही जी काय दिलेली आहे ही फंक्शन डेफिनेशन, त्यामुळे कुठं जाणार, फॅक्ट ऑफ 4 ही व्हॅल्यू कुठे जाणार, इथं जाणार पुन्हा नम मध्ये. जसं n ची व्हॅल्यू नम मध्ये आलेली आहे, तशी 4 ही व्हॅल्यू कुठे जाणार आहे, ह्या नम मध्ये जाणार आहे. मग ते चेक करेल 1 आहे का, नाही, मग पुन्हा खाली. मग आता काय येईल बघा, आता मगाशी 5 इंटू होतं ते, इथं काय झालेलं आहे, आता व्हॅल्यू नम -1 म्हटल्यानंतर काय आलेलं आहे की 4 आलेलं आहे. मग 4 ही व्हॅल्यू आपल्याला याचा फॉर्म्युला पुन्हा काय येणार आहे, पुन्हा 5 इंटू बघा 5
हे ऑलरेडी मगाशी होतं, हे मगाचंच होतं 5 इंटू. पुन्हा ज्यावेळेला कॉल करणार फंक्शन त्यावेळेला पुन्हा ह्या नम मध्ये व्हॅल्यू काय जाणार 4 जाणार. आधीची 5 आहेच, आधीची व्हॅल्यू काय आहे 5 ही आहेच, परंतु याचा फॉर्म्युला फॅक्ट नम मायनस 1 चा फॉर्म्युला म्हणजे जी काय व्हॅल्यू आहे 4 इथं जाणार आणि हा पुन्हा नवीन फॉर्म्युला इथून नम पासून स्टार्ट होणार. मगाच्या व्हॅल्यू मध्ये नम 5 होती ती तशीच राहणार. मग हा फॉर्म्युला कसा होईल 5 इंटू नम इंटू फॅक्ट नम मायनस 1. मग आता 5 इंटू नम आता किती आहे 4 आहे, 5 इंटू 4 इंटू फॅक्ट नम मायनस 1 म्हणजे काय व्हॅल्यू आता व्हॅल्यू 3. पुन्हा 3 व्हॅल्यू कशामध्ये जाणार आहे ह्या वरच्या नम मध्ये व्हॅल्यू जाणार. मग पुन्हा खाली आल्यानंतर मगाचं 5 इंटू 4 इंटू तसंच आहे, पुन्हा नम ही व्हॅल्यू काय आलेली आहे 3 आली आहे. मग आता 5 इंटू 4 इंटू 3 इंटू इथं काय येणार 2, 3 मायनस 1 2. मग पुन्हा 2 इकडे जाणार, पुन्हा खाली येणार. मग 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू काय जाणार आहे हे काय जाईल काय होणार आहे 1 येणार आहे, बरोबर आहे. मग ह्यांचा 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 असा काय होणार आहे ह्याचा गुणाकार हा काय होणार आहे इथं होणार आहे. आलं का लक्षात. फॅक्टोरियल म्हणजे काय असतं की तो नंबर इंटू काय होतं की n मायनस 1 म्हणजे त्याच्या एक 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 कमी होणार. मग हे एकदम कमी होणार नाही, हे पुन्हा दरवेळेला इथं वर होणार पुन्हा खाली येणार, पुन्हा दरवेळेला वर जाणार पुन्हा खाली येणार. ही अशी जी प्रोसेस आहे ही प्रोसेस काय होणार आहे ही रिपीटेडली काय होणार आहे कॉल होणार. आलं का लक्षात बघा. मग काय होईल की मग आता ज्या वेळेला व्हॅल्यू काय असणार आहे शेवटी 1 येईल, बरोबर आहे. 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 1. मग त्यावेळेला नम हे 1 सापडेल. मग रिटर्न 1, मग रिटर्न 1 म्हटल्यानंतर ते काय डायरेक्ट वर जाणार नाही, म्हणजे इकडे वर येणार नाही. ते 5 ह्या केसला रिटर्न 1 म्हटल्यानंतर ते कुठून कॉल झाला होता त्याला इथून खालून कॉल झाला होता. हे बघा फॅक्ट नम मायनस 1 पासून कॉल झाला होता. इथं पण कॉल आहे फॅक्ट n तसा. आता मात्र 5 ह्या केसला इथून आपण गेल्यामुळं ती जी व्हॅल्यू 1 आहे ती शेवटी 1 काय येईल इथे येईल. म्हणजे पुन्हा 1 मायनस 1 होणार नाही, 1 मायनस 1 जी आहे व्हॅल्यू होणार नाही. 1 मायनस 1 झालं तर काय होईल 0 होईल, बरोबर आहे का. म्हणून ते 1 मायनस 1 इकडे जाणारच नाही, डायरेक्टली उत्तर 1 येईल. आलं का. रिटर्न 1 म्हटल्यानंतर 1 येईल. म्हणजे मग 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे 120 ही व्हॅल्यू काय होईल एफ मध्ये स्टोअर होईल. आणि रिटर्न एफ केल्यामुळं हा बघा इथं स्टार्ट केलेला आहे ब्रॅकेट आणि हा कम्प्लीट इथं केलेला आहे. हा इफचा पहिले ब्रॅकेट आहे 2 आणि इथं हे एलचे ब्रॅकेट आहे. त्यामुळे रिटर्न एफ, त्यामुळे इथे आपण डिफाईन केलेलं आहे डिक्लेअर एफ. ओके INT F. मग काही रिटर्न एफ. मग मात्र आता फायनल व्हॅल्यू कुठं होणार आहे जी 120 आली ती मात्र आता इथं जाणार बघा. रिटर्न एफ म्हणजे आता तो कॉल मेन इथून आला होता, मग ती व्हॅल्यू 120 आहे. ही 120 ही व्हॅल्यू कशाला असाइन होणार रिझल्टला असाइन होणार. आणि इथं फॅक्टोरियल व्हॅल्यू इक्वल टू पर्सेंटेज डी डबल कोट कम्प्लीट कॉमा रिझल्ट. मग ही 120 व्हॅल्यू ही इथे प्रिंट होणार. ओके आता आपण रन करून बघूया. बघा एंटर एनी नंबर, आता 5 एंटर केलेला आहे. बघा फॅक्टोरियल व्हॅल्यू इज इक्वल टू 120. ओके आता समजा आपण त्याचं ट्रेसिंग सुद्धा करू शकतो. बघा समजा मी त्यासाठी F8 प्रेस करतोय कीबोर्डवरचं. आता बघा आता प्रोग्राम कुठं जातोय बघा. एंटर एनी नंबर म्हणतोय मी 5 टाकलं. ओके एंटर एनी नंबर 5. पुन्हा मी F8 प्रेस करतोय, सॉरी एंटर प्रेस करतोय, पुन्हा F8 प्रेस करतोय. आता बघा फॅक्टोरियल व्हॅल्यू गेट CH अशा पद्धतीनं त्याचं काय वर्किंग आहे. म्हणजे तो हा जो हे आहे काय आहे तर तो त्या लूप मध्ये कंटिन्युअसला काय होणार आहे, लूप मध्ये तो काय होणार आहे की रन होत राहणार आहे. ओके आता समजा अजून आपण समजा 6 टाकलं तर त्याचं जे काय फॅक्टरला आहे 720 ही व्हॅल्यू त्याची येईल. ओके मग म्हणजे एक मिनिट सॉरी आता मी 5 टाकतोय एंटर करतोय.
सॉरी F8 नाही, F7 तुम्ही प्रेस करा. ज्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे कसं फंक्शन म्हणजे जो कंट्रोल आहे तो एका लाईन पासून दुसऱ्या लाईनला कसा जातोय त्याच्यासाठी मी आता F7 प्रेस करतोय. बघा दिसतंय का? बघा F7 प्रेस करायचं ते कीबोर्ड वरून, F8 नाही. F7 केल्यानंतर तुम्हाला त्याचा फ्लो लक्षात येईल की हे प्रत्येक वेळा कुठं चाललंय. बघा हे बघा खाली आलेलं आहे, पुन्हा वर गेलेलं आहे. नम 1 आहे का? नाही आहे, मग खाली आलं. हे बघा 5 ह्या व्हॅल्यूसाठी पुन्हा ती व्हॅल्यू जी काय ना N-1 केलेली वर गेली, ती कुठं E1 आहे का चेक करते, नाही आहे ना, मग खाली या. बघा पुन्हा अजून N-1 झालं, ती व्हॅल्यू इथं आली, पुन्हा चेक केलं ती 1 आहे का व्हॅल्यू, 1 न कमी केलेली आहे. हे बघा असल्यामुळे ते रिटर्न 1 करत. हे खाली कधी गेलं, हे एकदाच गेलं बघा रिटर्न 1, मग ती व्हॅल्यू रिटर्न कुठं करणार आहे, इकडं N-1 मध्ये ते जाणार आहे. आणि मग रिटर्न F म्हटलंय बघा, रिटर्न F. सॉरी मी F8 प्रेस केलं, F7. आता तुम्ही काय करा, हा व्हॅल्यू हिची ही प्रिंट झाली बघा, फॅक्टोरियल व्हॅल्यू 120. ओके. हा आता पुन्हा मी अनेकदा ट्रेसिंग जे आहे ते दाखवतो कीबोर्डवरची F7 हे करून, की प्रेस करून. पहिल्यांदा इथं हेडर फाईलला जाईल, मेनला जाईल, क्लिअर स्क्रीन होईल, एंटर एनी नंबर, तो नंबर जो काय तो रीड करून घेईल. मग नंबर आपण 5 टाकूया आणि एंटर प्रेस करूया. पुन्हा F7 की प्रेस करूया. आता ती जी 5 व्हॅल्यू आहे ती इथं कॉपी झाली नम मध्ये, मग ती 1 आहे का? नाही आहे, मग ते खाली गेलं बघा, एल्स मध्ये गेलं. एल्स मध्ये गेल्यानंतर ते एक वजा केलेलं आहे, 5 ची व्हॅल्यू 4 झालेली आहे. मग ही 4 ही व्हॅल्यू कुठे झाली बघा, पुन्हा नम मध्ये कॉपी झाली. मग हे 1 आहे का? नाही आहे, 4 आहे, मग ती पुन्हा खाली आली. मग आता 3 झालं, मग पुन्हा 3 हे व्हॅल्यू ही 1 आहे का? नाही आहे, मग पुन्हा खाली आलं. पुन्हा हे 2 झालं, पुन्हा इथं वर गेलं, 2 आहे, ही 1 आहे का? नाही आहे, बरोबर. मग पुन्हा 1 झालं, N-1 नम-1 म्हटल्यानंतर 1 न कमी झालं, मग पुन्हा 1 झालेली व्हॅल्यू आहे. आता बघा, आता 1 आहे का? आहे, मग रिटर्न 1. रिटर्न कुठं करणार? इथं कुठं करणार आहे, त्या वरच्या फॉर्म्युल्याला करणार आहे. आता टोटल जो काही उत्तर आलेला आहे, जे काही उत्तर आलेलं आहे पूर्ण, ते एफ मध्ये ऑलरेडी स्टोअरच आहे. हे रिटर्न एफ. मग आता कुठं जाते बघा, ते हा इथं जाते बघा, आलं का लक्षात? ते जे आहे ते इथं फॅक्टोरियलला जाते बघा. इथं तू प्रोग्राम शेवटी एंड होते, लगेच इथं आलं नव्हतं, हे डायरेक्ट फॅक्टोरियल प्रिंट झालं होतं, ते डायरेक्ट तिकडे खाली गेलं होतं. ओके, मग गेट सेट झाला, मग प्रोग्राम असं 120 आलेला. म्हणजे तुम्ही कोणताही प्रोग्राम, आता व्हाईल लूप असतील किंवा फॉर लूप असतील, तर ते तुम्ही कशा पद्धतीने इकडून तिकडे जाते हे जर बघायचं असेल तर तुम्ही F7 म्हणजे कीबोर्डद्वारे, म्हणजे तुमच्या टर्बोसी जो कंपायलर आपण डेस्कटॉपवर इन्स्टॉल करतो त्याच्यासाठी F7 की आहे, म्हणजे ट्रेसिंग करण्यासाठी. म्हणजे आपल्याला जर काहीतरी चुकत असेल किंवा लॉजिकल एरर असेल तर ती फाइंड करण्यासाठी आपण काय करू शकतो, F7 की ही प्रेस करून त्याचं आउटपुट हे बघू शकतो. ओके, तर तुम्ही हा प्रोग्राम जो आहे तो काय करा, तुमच्या नोटच्या वहीमध्ये लिहा. ठीक आहे. आता पुढचं नेक्स्ट बघूया आपण. तर आता आपण फॅक्टोरियलची ही कन्सेप्ट आपण बघितलेली आहे. तर आज आपण इथं हे लेक्चर थांबवतोय.